नमस्कार. स्वामी एस्ट्रोलॉजी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला खाली दिलेले बटन दाबा, शेअर करा, कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा आहे तोही सांगा. चला तर मग आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. यंदा श्रावणी सोमवाराने श्रावण मासाची सुरुवात होत आहे. महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्याच्याच आवडत्या वारी सुरू होत असून 2 सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्या तिथीने पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदा 4 नाही तर 5 श्रावणी सोमवार असणार आहेत. या प्रत्येक सोमवारी महादेवाला मुठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे. तिला आपण शिवामूठ असे म्हणतो. ती कधी, कोणती व कशी द्यायची आणि मुख्य म्हणजे का द्यायची याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत. तसेच शिवामूठ कहाणी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत ऐकवणार आहोत. तर आपण सुरू करूयात. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडभरडं, राहायला गुरांचं बेड दिलं, गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला, पहिला सोमवार आला. ही राणी गेली. नागकन्या देवकन्याची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. यानं काय होतं? पत्राराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीत जातं, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्याच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायानं, वसा वसता? आम्ही शिवमुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावाने पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या धीरा भावा, नणंदा जावा, भत्रा तारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ हवेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपवास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी अंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठाकरिता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभाव पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदाने उष्टमाष्ट पानं दिलं, ते तिला गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा, भत्र तारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेनं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काहीच वाटलं नाही. त्यांना काटे कुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली.
देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या ह्यास वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्न जडिताचे खांब झाले. हंड्या ग्लास झाली लागली. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडताची पूजा करू लागली. गंध फुलं वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मूठ ईश्वर देवा. सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा, भद्रतारा नावडती आहे, ती आवडती कर रे देवा. असे म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडती बरोबर प्रेम वाढलं. दागिने न्यायला दिले. खुंटीवर पागोटे ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोट देवळी राहिलंय. देवाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोट आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण. धन्यवाद.